राकेश चव्हाण कालच्या दिवसात त्यांचा भेदक मारा आपण पाहिला. आज पंच म्हणून अचूक निर्णय देतील. मॅचला होईल सुरुवात. इनिंग्सच्या शेवटी 5 धावा मायनस केल्या जातील याची नोंद घ्या. पंचांद्वारे इशारा केला गेलाय. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आपण करूयात सामन्याला सुरुवात. मॅचला होईल सुरुवात. छत्रपती श्री शिवरायांना वंदन करत पहिला चेंडू हाताळला गेला. आखूड टप्प्याचा पूल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे येणार त्या रिजन मध्ये तैनात नितीन तापे येणार म्हणून प्रसिद्ध आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू थांबवलाय. सिंगल प्राप्त होते पहिल्या चेंडूच्या पाठीमागे किरणच्या खात्यामध्ये. यावेळी मात्र बॅटची कडा अगदी स्लिप मध्ये तैनात येणार यांच्या माध्यमातून मात्र थोडीशी मिसफिल्ड, ताळमेळामध्ये गडबड, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज उठवत असताना पाहायला मिळतात. एक सेवेला 2 धावा मिळून जातील या चेंडूच्या पाठीमागे. जमलेले सर्व प्रेक्षक, खेळाडू, युट्यूबद्वारे जोडले गेलेले आमचे सर्व मायबाप, रसिक प्रेक्षक सर्वांना शुभ सकाळ, शिव सकाळ, रामकृष्ण हरी. हवेमध्ये चेंडू परंतु गॅप मध्ये देखील कव्हर्सच्या डोक्यावरून थांबवला जाईल. 2 धावा मात्र यशस्वीरित्या होतील पूर्ण. चिंदवली अगदी इस मैदान के रगरग से वाकिफ है ये टीम असं म्हणायला हरकत नाहीये. प्रत्येक कोपरा या मैदानाचा या खेळाडूंना पाठ आहे, कारण या मैदानावर खेळतच लहानाचे मोठे झालेत हे खेळाडू. यावेळी मात्र फटका फसला. हवेमध्ये आहे डाऊन द बॉल, फिल्डर कॅच सुटली. महत्वपूर्ण क्षणांमध्ये अशा प्रकारच्या मुवमेंट्स तुम्हाला गॅदर करणं गरजेचं आहे. कालच्या दिवसात देखील आपण राहुल सर पाहिलंय, पकडो कॅच जितो मॅच, सोपं समीकरण. सिंगल आली आहे. चेंडूच्या पाठीमाग 1 धाव होईल प्राप्त. सावध सुरुवात म्हणावी लागेल DK11 बामनोली संघाकडून. क्षेत्ररक्षण एक महत्वाचा दुवा असतो क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं ना तर अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये इतिहास रचलेले आपण पाहिलेत. लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच मजबूत फेकी किरणच्या माध्यमातून. अतिशय दर्जेदारचं क्षेत्ररक्षण पहिल्या षटकाचे होते. सांगत आहे एका षटकाखेरीस बिनबाद 8 धावा धावफलकावरती होत आहेत दाखल. दुसऱ्या षटकासाठी येत आहेत अंकुश, अनुभवी शिलेदार. अनुभवाची शिदोरी आहे माझ्या पाठीशी, गाठीशी मी सदैव उभा आहे माझ्या संघाच्या पाठीशी, हे सांगणारे अनुभवाचे शिलेदार आहेत अंकुश. निलेश फौजी यांनी देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केली. षटक चांगला हाताळलाय. क्षेत्ररक्षणाची थोडीशी साथ लागणं गरजेचं. अंकुश तयार असतील. पहिला चेंडू जबरदस्तरित्या हाताला कोलर टप्प्याचा रनआउटची संधी आहे. विकेटचं पतन. ही गरज होती का? इथं गरज होती का या धावेची पाहावं लागेल. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्न परतावं लागतंय डगआउट मध्ये माघारी. महेश बॅक टू डगआउट. विष्णू मैदानाच्या आतमध्ये दाखल. विशू मैदानाच्या आतमध्ये दाखल. किरण चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अगदी दुसरंच षटक आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं रनिंग आपण पाहतो अखेरच्या षटकांमध्ये जिथे निर्णायक क्षणांमध्ये धावा हव्या असतात. आता मात्र या धावेची खरंच गरज होती का विचार करावा लागेल. कुठेतरी या एका विकेटनं सामन्याचं समीकरण बदलू शकतं का हे पाहायचं. किरण स्ट्राईक वरती दाखल असताना
हा कुट्टापदा चेंडू आउटसाइड द स्टंप हाताळण्याचा प्रयत्न, इथं मात्र थोडीशी दिशा भरकटली. पंचांचे हात जमिनीला समांतर. राकेश सर सांगतील ही अवांतर धाव ऍड करा, अर्थात इट इज अ वाईड बॉल. यावेळी पुन्हा एकदा हा प्रकार स्टंप मिळापुरती खेळाडू तैनात निलेश फौजी. पुन्हा एकदा संधी होती याही वेळेला डायरेक्ट इन अँड थिंग्स वुड हॅव बीन डिफरंट, परंतु इथं मात्र कौतुक करावं लागेल. जबरदस्त हाही चेंडू हाताळलाय, परंतु थोडीशी गडबड. विशालच्या माध्यमातून अगदी रनआउटचा प्रयत्न, परंतु डॉटबॉल आलाय. हाही चेंडू हवेमध्ये लटकला चेंडू, परंतु नो मॅच लँड मध्ये थांबवला जाईल. फंबल, त्याचा पुरेपूर फायदा. 2 धावा येत आहेत. एक धाव शॉट, एकच धाव घेतली जाईल. अकरा धावा धावफलकावरती लागतात. एक धाव शॉट. पंच अचूक निर्णयासाठी ओळखले जातात. अगदी घारीसारखी नजर त्यांची प्रत्येक असते, प्रत्येक दिशेला चौफेर मैदानाच्या. या दरम्यान मात्र आणखी एक चेंडू, दिशाहीन वाईड बॉल. या चेंडूवर 2 धावा होतील. या दरम्यान समोरच्या बाजूला खेळायला फटका, लाजवाब स्ट्रोक, ब्रँडेड हिट, पहिला होईल चौकार. मिळतील धावा 4. या 4 बरोबर धाव फलकाला येईल आकार. 17 धावा धाव फलकावरती. डॉट अवॉइड. नितीन येणार यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. दोन षटकांचा खेळ थांबतो. 17 धावा धाव फलकावरती. 20 स्ट्राईक वरती दाखल आहेत. पहिला चेंडू आडवा बॅटने समोरच्या बाजूला प्रथमेशच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि थांबवला देखील जाईल. मिळेल केवळ एक सिंगल DK11 बामनोली संघाला. DK11 बामनोली संघाला कुठेतरी धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण त्यांच्या धावफलकातून 5 धावांची पेनल्टी लागणार आहे इनिंग्सच्या शेवटी. जबरदस्त चेंडू हाताळला. ऑब्रेक, अप्रतिम मारा. नितीन येणार यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी करतात. जगन्नाथ नाना मात्र थोडेसे जखमी झाले आज सकाळच्या सत्रामध्ये. मैदानाच्या बाहेर नक्कीच त्यांना ऊर्जा त्यांची पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर जरूर आहेत, परंतु त्यांचा आत्मा मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये आहे. आपल्या संघासाठी कृष्णासारखे सारथ्य करतायत नाना. सिंगल आली या दरम्यान. 19 रन्स आर ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
जबरदस्त चेंडू हाताळला, यष्टीरक्षण देखील लाजवाब अपील उचलली परंतु फेटाळून लावली जाईल. डॉट बॉल आता एक विकेट पडली महेशची. आता बंटीराला विषय आहे. 19 रन्स, 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावर असताना तिसरं षटक प्रगतीपथावर अतिशय जबरदस्त. चिंदवली संघाने आपल्या अनुभवी शिलेदारांवरती खरं तर जबाबदारी सोपवली गोलंदाजीची. जर पद्धतीने आपण पाहिलं, पहिलं षटक निलेश फौजी यांनी हाताळलं, त्यानंतर अंकुश आणि आता नितीन. यावेळी पुन्हा एकदा आखोटप्पाचा चेंडू, परंतु यावेळी तयार फलंदाज जबरदस्त टोला लगावला. इंटू द गॅप, बॅकवर्ड स्कोर रिजन निघून जाईल, सीमा पार, येथील धावा 4. जबरदस्त चौकार. एक अखेरचा चेंडू या षटकामध्ये अजूनही बाकी आहे. प्रत्येक क्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचते. अगदी जगन्नाथ नाना पाहायला मिळतात. अगदी पहिल्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं त्यांची मेहनत खेळपट्टीवरती जी आपण होती. आजच्या दिवसात सकाळच्या सत्रात इंजुर नसते झाले तर नाना यांना देखील आपण गोलंदाजी करताना पाहिलं असतं. अनुभवी शिलेदार आहेत तशी युवा खेळाडूंची फळी देखील तितकीच ताकदीची आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असणारा विशालराज इतापे आज तालुक्यामध्ये आयकॉनच्या भूमिकेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. नवलाई देवी चषक चिंदवली, आज गावचा संघ मैदानात उतरलाय. आयोजकांची टीम नवलाई देवी क्रिकेट क्लब चिंदवली आणि निराश केलेलं नाहीये प्रेक्षकांना आतापर्यंत आपल्या पाठराख्यांना. यावेळी मात्र हटकला हवेमध्ये चेंडू, प्रथमेश डाऊन द बॉल, रिव्हर्स कट पद्धतीनं पकडला कॅच. जबरदस्त गोलंदाजी, त्याला क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ आणि संघाचा वाढतोय आत्मविश्वास. 23 धावा धावफलकावर 2 गडीगार. तिसऱ्या षटकाची होती सांगता. अतुल मैदानाच्या आतमध्ये होतोय दाखल. त्याशिवाय निर्णय गेले विशाल निर्णय. इथं थोडंसं कौतुक करावं लागेल कर्णधार पदाचं. कारण जर विचार केला ना, अनुभवी गोलंदाजाची ही किमया असते. कालच्या दिवसापर्यंत आपण पाहतोय अतिरिक्त वेग प्रदान केला जातोय. अतिरिक्त वेगानं होतोय का फलंदाजाला टायमिंग करताना तो थोडंसं सोपं खेळ जातो, त्यानंतर मोठे फटके खेळणं सोपं जातं. इथं तिन्ही अनुभवी गोलंदाज, पहिला गोलंदाज आपण पाहिला लेफ्ट आर्म ब्रेक, दुसऱ्यांदा अंकुश आपल्या मध्यमगती गोलंदाजीसाठी ओळखला जातो. इथं नितीन यांनी देखील आपल्या फिरकीची जादू पसरवली आणि वेग प्रदान केलेला नाही. फलंदाजाला अतिरिक्त ताकद स्वतःला खेचून आणावी लागते. त्या प्रयत्नात टायमिंग मध्ये कुठेतरी गडबड होते आणि फलंदाजाला परतावं लागलं डगआउट मध्ये. यानंतर अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु स्ट्रायकिंग एंडला मात्र किरण असेल. किरणसाठी बलिदान दिलं महेशनं, परंतु ते बलिदान मार्गी लावायचं कसं, त्यासाठी अखेरच्या षटकामध्ये मोठे फटके घ्यावे लागेल. शुभमवर हल्ला चढवावा लागेल, परंतु ते सोपं असणार आहे का. शुभम यांच्या माध्यमातून थोडीशी दिशाहीन सुरुवात. डाऊन द लेग हा बॉल वाईड स्वरूपात 1 धाव ऍड करून देईल. हल्ला चढवावा लागेल, किरणला कुठेतरी संघर्ष करावा लागेल. अडचणीमध्ये आहे, परंतु या अडचणीतून संघाला बाहेर काढावं लागेल. 0 पासून हिरो पर्यंतचा प्रवास पुढचे 6 चेंडू तुम्हाला तयार करून देऊ शकतात. या दरम्यान यावेळी उजव्या इष्टीच्या बाहेरच्या बाजूला लाईन शोधण्यामध्ये थोडासा संघर्ष करावा लागतोय. युवा गोलंदाज शुभम 2 अवांतर धावा आल्या आहेत या षटकामध्ये. यावेळी मात्र अगदी पुढ्यात दिला चेंडू, टप्प्यामध्ये आला, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला. अफलातून स्ट्रोक वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावरून धडकावून दिला, सीमारेषे पार. मस्तक पेक, दस्तक, पहिला सुपर हिट ब्रँडेड षटकार. किरण, आशेचा किरण जागवला या षटकारानं बामगली संघाच्या डगआउट मध्ये. ज्या पद्धतीनं ते बलिदान महेश यांनी केलं, ते बलिदान मी वाया जाऊ देणार नाहीये. इतक्या सहजासहजी मी आलेली संधी हॅलो चक
बघा बरं. हॅलो चेक. तेहतीस धावा धावफलकावरती. तिसरा चेंडू इथं मात्र अतिशय सुंदर त्या हाताळला, थांबवलं जात आहे. किरण थोडेसे प्रयत्न करत आहे स्ट्राईक वरती येण्यासाठी, परंतु यश आलेलं नाही यावेळी. 3.3 षटकांचा खेळ झाला. 2 गडी बाद 33 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी वेग आलाय जरूर, परंतु धावा अजूनही घ्याव्या लागतील, कारण तुमच्याकडे एक डिसएडव्हान्टेज आहे. 5 धावा. 5 धावांची पेनल्टी आहे मामनोली संघाला. यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू इथं थांबवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. गती जेव्हा गोलंदाजाने दिलेली नाहीये ना, तेव्हा स्ट्रगल करावा लागलाय फलंदाजाला. जेव्हा अतिरिक्त गती प्रदान करण्याचा प्रयत्न थोडीशी टप्प्यामध्ये थोडीशी गडबड झाली की फलंदाज मात्र चेंडूचा करेक्ट कार्यक्रम करताना पाहायला मिळतोय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी गारद जरूर झालेत, परंतु किरणकडे नजरा असतील. जबरदस्त हाताळा चेंडू, अगदी गुड लेंथ आउटसाइड ऑफ स्टंप स्लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु स्विंगाने कोणताही संपर्क होऊ दिला जात नाहीये. अखेरचा एक चेंडू या डावामध्ये बाकी. मोमेंटम शिफ्ट करणार हा चेंडू ठरणार का? मोठा फटका किरणच्या वाढवून येणार की शुभम पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळतील, याकडे मात्र लक्ष असेल. आणखी एक डॉट बॉल. या डॉट बॉलने होते या डावाची सांगता. 4 षटका अखेरीस धावा लागतात धावफलकावर 34. अर्थातच 5 धावांची दिली जाईल पेनल्टी, म्हणजेच स्कोर असेल 4 षटकांनंतर 29. 29 रन्स आर ऑन द बोर्ड. येस, 3 धावांची पेनल्टी दिली जाते कमिटीद्वारे. थोडासा दिलासा दिला गेला. खरं तर खेळाडूंनी लक्षात घ्या, चूक तुमची आहे, तुम्ही मैदानावर हजर राहणं गरजेचं आहे. इथून पुढे जर कोणत्याही प्रकारचं तुम्ही आक्षेप घेतला गेला, अर्थात चुकीचा जर असेल, योग्य डिसिजनसाठी तुम्ही आक्षेप घ्या, हरकत नाहीये. परंतु एखाद्या निर्णय जर तुम्हाला विरोधात जर अपील करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही देखील नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अगदी सकाळच्या सत्रात देखील सांगितलं गेलं होतं, त्या पद्धतीने थोडासा दिलासा नक्कीच दिला जाईल. कमिटीचं कौतुक खरं तर यासाठी मी करेन. आयोजन समितीनं नक्कीच मोठं मन दाखवलंय. 3 धावांची पेनल्टी दिली जाते. रिव्हर्स टार्गेट असेल 24 चेंडू 32 धावांचं.
आयोजन समितीचं कौतुक नक्कीच करावं लागेल, कारण आजच्या दिवसात खरं तर सर्व संघांना फटका बसलाय. DK11 बांबोली अर्थातच 5 वरून 3 वरती पेनल्टी केली गेली, परंतु लक्षात घ्या तुमच्या थोड्याशा दिरंगाईमुळे येणाऱ्या पुढच्या 6 संघांना नुकसान सोसावं लागणार आहे. त्यांना 4 षटकांच्या मॅचेस खेळाव्या लागणार आहेत. यानंतरची मॅच असणार आहे बांबोलीचा आणखी एक संघ, त्यांच्या विरोधात असेल वाकरवाडी. नाणेफेकीसाठी आपण दोन्ही कर्णधारांना आमंत्रित करूयात. बांबोली विपक्ष वाकरवाडी टॉससाठी यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. विशालराज विताफे सोबतीला आहेत सचिन जाधव भाऊ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर गोलंदाजीसाठी अतुलच्या हातामध्ये षटक सोपवलंय. 32 धावांचं रिव्हर्स टार्गेट आहे. 24 चेंडूच्या पाठीमागे सुधारित धावफलक जर आपण पाहिला, धावफलकावर 31 धावा आहेत. 32 ची गरज. खरं तर 34 धावा जोडल्या गेल्या होत्या, परंतु क्रिकेटमध्ये डिसिप्लिनला अतिशय महत्व आहे मित्रांनो. दिलेल्या वेळेचं पालन करणं गरजेचं आहे, कारण अगदी मागाशी सांगितल्याप्रमाणे वेळेला महत्व द्यायला शिका, कारण वेळ कुणासाठी थांबत नाही. एकदा वेळ निघून गेली की फक्त विचार करत बसावा लागतो, आणि तो विचार करण्यापेक्षा तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि 24 चेंडू 32 ची गरज असताना विशालराज ताफे सचिन भाऊ जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. अतुलच्या हातामध्ये चेंडू. 32चं टार्गेट. श्री नवलाई देवी चषक चिंदवली आजच्या दिवसातील पहिल्या लढतीची दुसरी होती सुरुवात. पहिला चेंडू खराब क्षेत्ररक्षण, अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षणाची सुरेख साथ जर लाभली नाही ना तर त्या मेहनतीला काही अर्थ उरत नाही. इथं मात्र हा चेंडू निष्ठून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे देतो दस्तक. नशिबाच्या घोड्यावरती चिंदवली संघ स्वार. मिळतील धावा 4. बेडा होईल पार. यावेळी मात्र पायावर गेलेला चेंडू सावध पवित्र अगदी ग्लान्स केला मिड विकेटच्या दिशेनं. सिंगल प्राप्त केली जाते विशाल यांच्या माध्यमातून. कोणती गडबड करण्याची आवश्यकता नाहीये, आणि अर्थातच ती केली देखील नाहीये. सावध सुरुवात. अगदी 2 चेंडूच्या पाठीमागे 5 धावा आल्या आहेत. अतुलच्या माध्यमातून चांगली षटक हाताळलं जातं, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं गरजेचं. जबरदस्त चेंडू अगदी हवेमध्ये आहे. छोटा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, तो थांबवतील का चेंडूला? नक्कीच थांबवलं जाईल, परंतु या दरम्यान सिंगल होईल प्राप्त. एक छोटा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी यष्टन एवढी देखील उंची नाहीये, परंतु ज्या अर्थी तो प्लेइंग 11 मध्ये खेळतोय ना, नक्कीच काहीतरी कौशल्य आहे. अगदी चिंदवली संघाकडून सकाळच्या सत्रात प्रॅक्टिस करताना देखील एक युवा खेळाडू आपण पाहिला. अगदी यष्टी एवढी उंची, 5वी मध्ये आहे. अवघ्या 10 वर्षांचा खेळाडू विहान काल गोलंदाजी करत होता. अगदी असे छोटे छोटे खेळाडू जेव्हा पाहायला मिळतात ना, तेव्हा नक्कीच डोळ्यांचं पारणं फिटतं. उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे हे दिसतं. आणि या दरम्यान मात्र जबरदस्त स्कूप शॉट, स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका, नजाकत का पुरा इस्तेमाल, खूपसूरत, सुंदर, अतिसुंदर चौकार विशालच्या बॅटमधून. इथं ताकदीचा वापर करायची गरज नाही, माइंड गेम्स खेळायचे. अगदी सावध पवित्रा घेत असताना देखील रिस्क फ्री क्रिकेट खेळत कसा धावफलक पुढे सरकेल यासाठी प्रयत्न आहे विशालचा, आणि इथं तोच प्रयत्न कामी येतोय. 10 वरती धावफलक पोहोचतोय.
भामदारी संघ कुठेतरी तुम्हाला धावा रोखण्यासाठी संघर्ष करावा लागेल. बँक बॅलन्स कमी असेल तर खर्च देखील विचारपूर्वक करावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा पायावरती आलेला चेंडू अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क होत नाहीये. लेग बाईटच्या रूपात ही सिंगल प्राप्त होईल शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. परंतु इथं जर विचार केला ना तर नवलाई देवी 11 चिंदवली संघ सांगेल रन्स आने दो, कैसे भी आने दो, रन्स आना जरुरी आहे आणि त्या धावा येत आहेत. यावेळी पुन्हा एकदा यार्कर खोदून काढण्याचा प्रयत्न फॉलो थ्रोमध्ये अतिशय सुंदररित्या थांबवला हा चेंडू. त्याबरोबरच होते षटकाची सांगता. पहिल्या षटका अखेरीस बिनबाद 11 धावा फलकावर 18 चेंडूच्या पाठीमागे 21 धावांची चिंदवली संघाला आवश्यकता. पॉवर प्ले षटकीतच थांबताय. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आता थोडीशी शिथिल होईल. तदनंतर रणनीतीमध्ये काय बदल करतील विशाल आणि सचिन याकडे लक्ष असेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत फटकेबाजी पाहिली, कोणती रिस्क घेतली जात नाही, सिंगल डबल्स वरती भर दिला जातो, डॉट बॉल कसे कमी करता येतील याकडे लक्ष आहे दोन्ही फलंदाजांचं. तर दुसऱ्या बाजूला DK11 बामदोरी संघ देखील सज्ज आहे. नेक्स्ट मॅचचा आपण करणार आहोत टॉस. एका बाजूला असेल वाकरवाडीचा संघ, तर त्यांच्या समोर उभा टाकले असेल बामदोलीची आणखी एक टीम, अर्थात या छोट्या खेळाची आपण चर्चा केली तो सबस्टिट्यूट केला जातोय. अगदी बामदोली संघ विपक्ष वाकरवाडी संघ. आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी प्लीज या. बामदोली विपक्ष वाकरवाडी. लगेच आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांची मॅच असेल, लक्षात घ्या. गोलंदाजीसाठी होतोय DK11 बामदोली संघाकडून वैभवला वैभवशाली कामगिरी करावी लागेल. जर्सी क्रमांक 14 परिधान केलाय, परंतु जर्सी क्रमांक 7 घातलेला विशाल मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी विशालनी ज्या पद्धतीने सुरुवात केली नक्कीच लक्ष आहे प्रेक्षकवर्गाचं. संपूर्ण चिंदवली गावाचं आज लक्ष लागलेलं आहे या दिवसाकडे, कारण आजची संपूर्ण जी स्पर्धा आहे या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं आजचा दिवस संपूर्ण चिंदवली वासियांसाठी महत्वाचा आहे, संपूर्ण पंचक्रोशीसाठी महत्वाचा आहे. कारण आज आयोजक खेळत आहेत. आयोजकांचा संघ मैदानात उतरलाय. हा प्रकार आउटसाइड ऑफ स्टंप आणि इथं मात्र दिशा खराब, वाईड बॉल. अगदी या दरम्यान टॉस होतोय. टॉस नाणेफेकीचा कौल लागतोय. वाकरवाडी संघाच्या बाजूने निर्णय त्वरित करावा. येताना संघांना विनंती आहे, कॅप्टन आपली रणनीती स्पष्ट ठेवा, निर्णय सोबत घेऊनच या. इथं मात्र घडतंय काय, क्रुशियल मोमेंट्स मध्ये काच सुटली कोणाची, विशाल राजी तापे. अगदी येणाऱ्या विद्यानिकेतन प्रीमियर लीग मधल्या शिवट्रेड संघाचा आयकॉन आहे विशाल, आणि विशालला जीवनदान मिळत आहे. इथे मात्र अगदी महत्वाची कॅच होती. यावेळी मात्र डबल माइंडेड नाहीये, इरादा स्पष्ट, फटका एकदम दमदार, दर्जेदार, ब्लॉकबस्टर षटकार. अगदी यासाठीच तर प्रेक्षक वर्ग आतुरलेला आहे. अगदी नॅचरल गेम कुठेतरी कर्व केला जात होता संघासाठी. संघ हितासाठी विचार करत होता विशाल, परंतु मागची जी कॅच आली ना त्या कॅच नंतर त्याला देखील नक्की जीवनदान मिळालं ना, ही फलंदाजाला अगदीच रौद्ररूप धारण केलं जातं, आणि ते रौद्ररूप धारण केलं इथं विशालनं. आता पवित्रा काय असेल पाहायचं गोलंदाजाचा. पवित्रा गोलंदाजाचा काही असेल, विशालची बॅट मात्र आता तळपू लागली आहे. अगदी सूर्यदेवांचा दर्शन नाहीये, परंतु आगीचे गोळे बॅटमध्ये रोखले जात आहेत विशालच्या. ज्या पद्धतीनं जीवनदान मिळालं तदनंतर मात्र रोखलं नाहीये. बऱ्याच वेळा आपण पाहतो, सर्व प्रकारच्याच क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे, जेव्हा फलंदाजाला जीवनदान मिळतो जणू पुनर्जन्म असतो, आणि तो नवीन जन्म कसा सार्थकी लावता येईल मैदानाच्या आतमध्ये त्यासाठी प्रत्येक फलंदाज प्रयत्न करतो. कारण एकदा जीवनदान मिळालं म्हटल्यावर आता गमावण्यासारखं काही नाहीये, आणि नक्कीच ती संधी मिळाल्यानंतर सोनं केलं जातं.
या दरम्यान सचिन मात्र साहेब पवित्र हलकी आपण ग्लास केला. अगदी गमी रिजन मध्ये चेंडू निष्ठून जात असताना पाठलाग केला जातो. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे. सुंदर ताळमेळ पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातील. याबरोबरच 21 धावा धावफलकावरती लागतात. अगदी जगन्नाथ नाना मैदानाच्या बाहेर आहेत, परंतु प्रत्येक क्षणाकडे लक्ष आहे. प्रत्येक क्षणानंतर धावफलकाकडे लक्ष दिलं जात आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्ग, संपूर्ण चिंदोली वासियांचा आज या मॅचकडे, आज या दिवसाकडे लक्ष आहे. आजच्या हाफमध्ये कोण बाजी मारणार याकडे नजरा लागलेल्या असतील. यावेळी पुन्हा एकदा खोदरडा पद्धतीने चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडावरती क्षेत्ररक्षक आहे. अगदी ताळमेळामध्ये गडबड. सर्कलच्या आतमध्ये सिंगल. सचिनच्या माध्यमातून प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा, परंतु विशाल सांगतोय गरज नाहीये, गरज नाहीये. भरपूर वेळ आहे आपल्याकडे, तो वेळ तुम्हाला मार्गी लावायचा आहे. 22 धावा आल्या आहेत, अजून 10ची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी. कुठेतरी एकतर्फी हा सामना पुढे सरकतोय का? या दरम्यान आणखी एक मिस स्पीड बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं चेंडू जात असताना मात्र थांबवला जाईल. 2 धावा घेण्यामध्ये यश येत आहे. बारा चेंडू, आता 8 धावांची आवश्यकता. या षटकात अतिशय सुंदररित्या फलंदाजी करत असताना धावफलक सक्रिय ठेवलाय. जबरदस्त कामगिरी या सलामीच्या जोडीच्या माध्यमातून. 24 धावा आहेत धावफलकावरती. 32 धावांचं सुधारित लक्ष आहे. अगदी 3 धावांवरतीच पेनल्टी दिली गेली डिकेलियन बांगोरी संघाला. पेनल्टी का दिली जाते मित्रांनो? पेनल्टीकडे तुम्ही शिक्षा म्हणून पाहू नका, तर पुढच्या वेळेसाठी एक शिकवण म्हणून पहा. वेळेला महत्व द्या. कोणती स्पर्धा खेळायला जात असताना वेळेवरती कृपया हजर राहा, कारण वेळेला खूप महत्व आहे. एकदा वेळ निघून गेली की मात्र फक्त विचार करणंच आपल्या हातामध्ये असतं. किरण आलाय गोलंदाजीसाठी. इथं मात्र फुलटॉस फटका फसला, जरूर थांबवण्याचा प्रयत्न. इथं मात्र थोडंसं फंबल. सिंगल होईल कंप्लीट. एक धाव प्राप्त होईल. एका धावेबरोबरच पुन्हा एकदा विशाल बॅक ऑन स्ट्राईक. 8 चेंडूच्या पाठीमागे 2 चौकार लगावले. एका षटकारासह 237.5च्या स्ट्राईक रेटने 19 वरती खेळतोय विशाल राज हितापे. आणि विशालचं राज्य राहिलं या मैदानावरती. होम ग्राउंड आहे. या मैदानाला अगदी कणाकणानं ओळखतो हा खेळाडू. समोरच्या बाजूला खेळला फटका. लांगावरती क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला थांबवेल जरूर. सिंगल होईल प्राप्त. विशाल प्रयत्न करतोय दुसरीचा, परंतु ती रिस्क घेतली जात नाहीये. सचिनच्या माध्यमातून थांबवलं जाईल का सिंगल बरोबरच विशालला. यावेळी विशाल बरोबरच सचिनचा देखील प्रयत्न मोठा फटक्याचा. डाऊन द बॉल फिल्डरला आहे. कॅच मात्र सुटली. रिव्हर्स कॅप ऑस्ट्रेलियन पद्धतीने पकडण्याचा प्रयत्नात यश मात्र येत नाहीये. 2 धावा मिळतील. कुठेतरी सामना लवकर संपवण्याचा मनसुबा दिसतोय, प्रयत्न दिसतोय. त्या प्रयत्नात अगदी प्रोत्साहन देखील दिलं जात आहे संघाच्या माध्यमातून. 28 वरती धावफलक पोहोचला. उद्या 4 धावा विजयापासून आयोजकांचा संघ दूर. जबरदस्त चेंडू हाताळला. अगदी लो फुलटॉस यॉर्कर मध्ये तब्दील झाला. अतिशय वेगवान आणि भेदक मारा केला जातोय किरणच्या माध्यमातून. आशीचा किरण जागवला जाईल का या डॉट बॉल नंतर? प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. एका चेंडूला अगदी सोन्याची किंमत प्राप्त आहे. वाकरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम कळवला फलंदाजीचा निर्णय. तयार राहायचा. बॅटची कडा निष्ठून जाईल का चेंडू? थांबवला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथं मात्र होत नाही सक्सेस. ओव्हरच्या रूपात धावा मात्र निश्चित मिळतील. बॅकअप दिला जाईल. तोपर्यंत ती धाव पूर्ण केली जाईल. एक सिंगल कंप्लीट होईल या चेंडूच्या पाठीमागे. ओव्हर 3 मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, कारण विशाल मॅच फिनिश करेल का या चेंडूवर हे मात्र पाहायचंय. यावेळी समोरच्या बाजूला फटका खेळला. डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स. सीमा पार. विजयाच्या घोड्यावरती स्वार विशाल राजी तापे. श्री नवलाई देवी 11 चिंगवली. आजच्या दिवसाची विजयी सुरुवात. जबरदस्त कामगिरी. दुसऱ्या बाजूला डीके बांबोली संघाने देखील संघर्ष केला या स्पर्धेमध्ये. त्यासाठी नक्कीच तुमचे देखील कौतुक. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. विशाल राजे तापे आणि सचिन यांच्यासाठी स्टँडिंग ओवेशन. अगदी संपूर्ण संघ वाट पाहतो या 2 शिलेदारांची. जबरदस्त कामगिरी. खरं तर ही पार्टनरशिप, जी पार्टनरशिप महत्वाची असते. एका बाजूला विशाल मारतोय ना, तर दुसऱ्या बाजूला आमच्यावर डाऊट असेल तर तुम्ही आमच्या आम्हाला आम्ही